Hello friends, today we should know about Mahatma Gandhiji's philosophy on elementary education. So here we discuss about what is the contribution to education uh, given by Mahatma Gandhiji. You know all about the Mahatma Gandhiji. Mahatma Gandhiji is a practical philosopher who wanted to establish a free and a casteless society with no exploitation and racial discrimination. His contribution to educational principles and practices has a great impact on the whole humanity. So, let's see some quotations. Live as you were to die tomorrow. अशा पद्धतीने जगा की तुम्ही उद्या राहणार नाही आहे, याचाच असा अर्थ की आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. अगेन, लर्न ॲज इफ यू वेअर टू लिव्ह फॉर एव्हर. अशा पद्धतीने शिका की तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात राहणार आहे, तुमच्या जीवनामध्ये राहणार आहे. अशा नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही शिका. द नेक्स्ट कोटेशन इज दॅट द फ्युचर डिपेंड्स ऑन व्हॉट यू डू टुडे. तुमचं जे काही भविष्य आहे ते भविष्य कशावरती डिपेंड आहे, कशावरती ते अवलंबून आहे. तर तुम्ही आज काय करत आहात, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमच्या कृती, तुमचे विचार या सर्वांचा जो काही इम्पॅक्ट आहे, प्रभाव आहे, तो तुमच्या जीवनावरती आणि तुमच्या भविष्यावरती होणार आहे. अगेन, गांधीजी सेज, आय ऑफर यू पीस, आय ऑफर यू लव, आय ऑफर यू फ्रेंडशिप, I see your beauty, I hear your need, I feel your feelings, my wisdom flows from the highest source. I salute that the source is you and let us work together for unity and love. So here Gandhiji told about the unity, about the love, about the peace, about the friendship. So here we know about what is given Gandhiji to the elementary education. So what are the aims of the education? That is self-supporting aim. स्वतःला प्रेरणा द्या. Here Gandhiji says that की तुम्ही विद्यार्थ्यांनी स्वतःला प्रेरणा दिली गेली पाहिजे. विद्यार्थी स्वतः एक्सपिरियन्स केला पाहिजे, स्वतःला काहीतरी करायचं आहे अशा पद्धतीची उमेद जी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. नेक्स्ट वन, कल्चरल डेव्हलपमेंट. संस्कृतीचा विकास करा. जे काही एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये दिलं जाणार आहे, मग त्या डिफरंट टाईप ऑफ व्हॅल्यूज असतील, डिफरंट टाईप ऑफ स्किल्स असतील, डिफरंट टाईप ऑफ क्राफ्ट्स असतील. ऑल दीज क्राफ्ट स्किल्स अँड दीज व्हॅल्यूज आर रिलेट टू अ कल्चर. नेक्स्ट वन, कॅरेक्टर डेव्हलपमेंट. चारित्र्य संवर्धन करायचं आहे. होलिस्टिक डेव्हलपमेंटचा जो काही गिस्ट आहे किंवा जो काही मेन पार्ट आहे तो आहे चारित्र्य संवर्धन करे. कितीही नॉलेज विद्यार्थ्यांकडे जरी असलं, परंतु कॅरेक्टर डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजे किंवा कॅरेक्टर डेव्हलपमेंटसाठी काय आवश्यक आहे, व्हॉट आर द इसेन्शियल फॅक्टर्स विच आर रिलेट टू दी कॅरेक्टर डेव्हलपमेंट. जर सपोज दे आर अननोन अबाउट, सो इट इज नॉट अ होलिस्टिक डेव्हलपमेंट. सो नेक्स्ट वन, ऑलराऊंड डेव्हलपमेंट. दॅट इज अ 3H. सर्वंकष विकास करायचा आहे. 3H इट मीन्स दॅट इज दी हँड, हेड अँड हार्ट. म्हणजे जे काही मूल आहे किंवा जे काही विद्यार्थी आहे तर त्याचा 3H सर्वंकष जो काही विकास जो काही आहे तो होणं अपेक्षित आहे. नेक्स्ट वन, कल्टिवेशन ऑफ द हायर व्हॅल्यूज ऑफ लाईफ. जीवनाच्या उच्च मूल्यांचे संवर्धन करायचे आहे. म्हणजे जे काही व्हॅल्यूज आहे या व्हॅल्यूजचा कायमस्वरूपी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये उपयोग करणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन, सोशल अपलिफ्ट अँड वेलफेअर. सामाजिक कल्याण आणि सुस्थिती. सामाजिक कल्याण आणि सुस्थिती याचा अर्थ काय? फक्त स्वतःचा विकास करायचा किंवा स्वतःची डेव्हलपमेंट करायची असा याच्यामध्ये अर्थ अपेक्षित नसून तो स्वतःसोबत फॅमिली मेंबर्स, सोसायटी किंवा नेशन या सर्वांचा पण विचार जो की आहे याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन, ट्रेनिंग फॉर द लिडरशिप. नेतृत्वासाठी प्रशिक्षण. गांधीजींनी जे काही प्राथमिक शिक्षण दिलेली आहे या प्राथमिक शिक्षणामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये लिडरशिप ही जी काही क्वालिटी आहे ती लिडरशिप क्वालिटी ही डेव्हलप होणं गरजेचं आहे. लिडरशिप इज नथिंग बट एनी पोझिशन, बट लिडरशिप इट मीन्स दॅट देअर इज अ रिस्पॉन्सिबिलिटीज. सो दीज आर द एम्स ऑफ द एज्युकेशन.
इंडिव्हिज्युअल अँड सोशल एम्स, वैयक्तिक आणि सामाजिक ध्येय. फक्त स्वतःचा विकास किंवा व्यक्तीचा विकास करणं गरजेचं नसून तर स्वतःचा विकास करता करता समाजाचा पण विकास कशा पद्धतीने करता येईल याचाही विचार गांधीजींनी त्यांच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट वन, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, आध्यात्मिक विकास. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे, कारण पीस जो काही आहे किंवा व्हॅल्यूज ज्या काही आहेत ह्या खूप गरजेच्या असतात. कशा पद्धतीने बोलणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने बिहेवियर असलं पाहिजे. सो ऑल दीज आर रिलेट टू अ स्पिरिच्युअलिटी. जीवनामध्ये सर्व काही आहे किंवा भौतिक सोयी सुविधा आहेत, पण जर शांतता नसेल किंवा अफेक्शन नसेल, लव नसेल, प्रेम नसेल, तर ह्या ज्या काही इतर बाबी आहेत त्याला काही व्हॅल्यू राहत नाही. सो स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट पण गांधीजींनी त्यांच्या एज्युकेशन सिस्टीमच्या एम किंवा ध्येयांमध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट, व्हॉट इज अ करिक्युलम इन एलिमेंटरी एज्युकेशन गिवन बाय गांधीजी? दॅट इज बेसिक क्राफ्ट, कोऑपरेटिव्ह ॲक्टिव्हिटी, इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी, लाईफ ओरिएंटेड ॲक्टिव्हिटीज, डिग्निटी ऑफ लेबर. सहकार्यात्मक कृती, वैयक्तिक कृती, जीवनाभिमुख कृती आणि कामगारांचा गौरव करण्याच्यामध्ये अपेक्षित आहे. अगेन हा जो काही करिक्युलम आहे, द मीडियम ऑफ द इन्स्ट्रक्शन दॅट इज अ मदर टंग. कारण मातृभाषेतनं जेव्हा शिक्षण दिलं जात असतं किंवा शिक्षणाचं माध्यम जेव्हा मातृभाषा असतं तर ते कळण्यासाठी, समजण्यासाठी अत्यंत सोयीचं आणि सोपं असतं, असं गांधीजींचं मत होतं. अगेन इन करिक्युलम देर आर सब्जेक्ट्स आर दॅट इज अ मॅथमॅटिक्स, सोशल सायन्स, जनरल सायन्स, म्युझिक, PT अशा पद्धतीचे विषय जे की आहे ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले होते. नेक्स्ट वन, दॅट इज व्हॉट इज अ क्राफ्ट गिवन इन करिक्युलम? दॅट इज अ स्पिनिंग म्हणजे कताई, विविंग शिवणकाम, लेदर वर्क चामडे काम, मेटल वर्क धातूकाम, बास्केट मेकिंग दॅट इज अ टोपली बनवणे, त्यानंतर बुक बाइंडिंग पुस्तक बांधणी, पॉटरी मातीकाम. अशा पद्धतीचे स्किल्स आणि अशा पद्धतीचं क्राफ्ट जे काही आहे ते गांधीजींनी प्राथमिक शिक्षणामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. नेक्स्ट वन, दॅट इज अ मेथड्स ऑफ टीचिंग. सो देर आर टीचिंग थ्रू द क्रिएटिव्ह अँड प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटी. नवनिर्मिती आणि उत्पादक कृती माध्यमातून अध्यापन जे काही आहे ते होणं गरजेचं आहे. देन कृती, लर्निंग बाय डुईंग, एम्फोसिस ऑन द ॲक्टिव्हिटी. कृतीतून शिक्षण देणं हे गरजेचं आहे. ही पण टीचिंग आणि लर्निंग प्रोसेस याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. म्हणजे शिक्षक स्वतः अनुभव घेत असतात, त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनाही ते अनुभव देत असतात. या अनुभवातून शिक्षण घेणं हे खूप गरजेचं आहे. देन को रिलेशन टेक्निक, सहकार्यात्मक तंत्र, एकमेकांना सहाय्य करायचं, हेल्प करायची आहे. देन लेक्चर अँड डिस्कशन मेथड, अगेन क्वेश्चनिंग मेथड, व्याख्यान आहे, प्रश्न आहे, चर्चा आहे. ह्या ज्या काही पद्धती आहेत या पद्धतीसाठी शिक्षणाचं जे काही माध्यम आहे दॅट इज अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इज मदर टंग असंच त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. सो नेक्स्ट वन, दॅट इज अ टीचर. एलिमेंटरी एज्युकेशनमध्ये टीचर कसं असलं पाहिजे, गांधीजींनी काय सांगितलं आहे? सो डेडिकेशन म्हणजे समर्पण असलं पाहिजे. रेडी टू सर्व द मॅसेज, संदेश देण्यासाठी तयार. संदेश देण्यासाठी तयार याचा अर्थ काय? व्हॉट इज द इन्फॉर्मेशन और व्हॉट इज डाटा गिवन टू द स्टुडंट्स. इट इज अ प्रॉम्प्ट. किंवा शिक्षक जो काही आहे तो सतत तत्पर असला पाहिजे. काहीतरी मला माझ्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे, नवीन द्यायचं आहे, याच्यासाठी तो नेहमी रेडी असला पाहिजे. देन वेल ट्रेन, उत्तम प्रशिक्षक असला पाहिजे. म्हणजे गांधीजींच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये क्राफ्ट आणि स्किल्स याच्यावरती फोकस केलेला आहे. सो टीचर हा वेल ट्रेनच असला पाहिजे. देन प्रोफिशंट म्हणजे निष्णात असला पाहिजे. स्किल जेव्हा एखादं नवीन स्किल जेव्हा शिकवलं जात असतं तर त्यावेळेस ती व्यक्ती म्हणजे तो टीचर जो आहे तो निष्णात असणं गरजेचं आहे. देन इंथुझियाझम, उत्साही असला पाहिजे. देन फेथ अँड कमिटमेंट इन टीचिंग, अध्यापनामध्ये विश्वास आणि वचनबद्धता ही असली पाहिजे. ऑल दीज आर दी characteristics or the good qualities which is given by Gandhiji which are related to a teacher. Then basic education, his basic education is an education for life and through life. फक्त जीवनासाठी नाही तर जीवन जगण्यासाठी म्हणजे संपूर्ण जीवनाला ह्या बेसिक एज्युकेशन सिस्टीमने इन्क्लूड केलेलं आहे, त्याच्याशी ते रिलेट आहे. देन इट इज अ कॉल आय बेसिक बिकॉज इट इज बेस्ड ऑन इंडियन कल्चर. बेसिक हे का म्हटलेलं आहे? कारण भारतीय संस्कृती जी की आहे ती त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, त्याच्यामध्ये ती इन्व्हॉल्व आहे. देन प्लॅन टू गिव्ह अ बेस फॉर लाईफ,
जीवनाचा जो काही पाया आहे किंवा जीवनामध्ये मूलभूत काय असलं पाहिजे, तर याचा उल्लेख जो आहे तो मूलभूत शिक्षणामध्ये दिलेला आहे. मीन टू ले डाऊन दी मिनिमम एज्युकेशनल स्टँडर्ड्स विच एव्हरी चाइल्ड इज एंटायर्ड टू रिसीव. काय आहे याच्यामध्ये की विद्यार्थ्यांना कमीत कमी काही बाबी, काही घटक जे की आहे ते येणं गरजेचं आहे. इम्पार्टेड टू द बेसिक नेसेसिटीज ऑफ लाईफ. याच्यामध्ये जीवनाशी संबंधित कुठल्या गरजा आहेत त्या पण त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे. लिंक विथ द बेसिक अर्जेस ऑफ द चाइल्ड. विद्यार्थ्यांची नेमकी काय गरज आहे ती गरज ओळखून मूलभूत शिक्षणामध्ये करिक्युलम आणि मेथड्स जे आहेत त्या इन्क्लूड केलेल्या आहे. देन बेस्ड ऑन द नेटिव्ह पोटेन्शियल्स ऑफ द चाइल्ड. विद्यार्थ्यांमध्ये नेमकं उपजत काय आहे ते ओळखायचं, त्याला नेमकं काय येत आहे आणि त्याच्यानुसार करिक्युलममध्ये ते इन्क्लूड करायचं आहे. देन रिलेटेड टू द बेसिक नीड ऑफ द कम्युनिटी. समाजाची नेमकी खऱ्या अर्थाने काय गरज आहे, या समाजाच्या याचा अर्थ काय, समाजातील प्रत्येक घटक हा स्वतःचा उदरनिर्वाह जो आहे किंवा लाईव्हलीहूड जे आहे इट्स नॉट डिपेंड ऑन दी एनी पर्सन. तर स्वतः काहीतरी करायचं किंवा स्वतःचा उदरनिर्वाह जो की आहे तो स्वतः त्याने करणं गरजेचं आहे. इट इज अ बेसिक एज्युकेशन. देन बेसिक एज्युकेशन सिग्निफिकंट ॲज, त्याचं महत्त्व नेमकं काय दिलं आहे. इट इज अ सेल्फ सपोर्टिंग सिस्टीम. स्वतःला ती काय करत आहेत, स्वतःला सपोर्ट करत आहे. ॲडव्होकेट दी नॉवेल फिलॉसॉफी ऑफ लाईफ. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे आदर्श अशी तत्त्वज्ञान आहे जीवनाचं, ह्या आदर्श तत्त्वज्ञानाचा देखील याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. अ न्यू वर्क ओरिएंटेड मेथड ऑफ टीचिंग. नवीन मेथड्स ज्या काही आहेत त्या त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहे. अँड म्हणजे काय तर कृतीतून शिक्षण, अनुभवातून शिक्षण. देन एम्स ऑफ द इम्पार्टिंग द सिस्टीम ऑफ फॉर द सिटीजन्स. जे काही नागरिक आहे या नागरिकांसाठी देखील काहीतरी गरजेचं आहे किंवा सोसायटीसाठी काय गरजेचं आहे ते या एज्युकेशन सिस्टीममध्ये दिलेलं आहे. देन एम्स इज नॉट ओनली अ कॅरेक्टर बिल्डिंग बट ऑल्सो सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल अपलिफ्ट ऑफ द सेक्शन ऑफ द सोसायटी. फक्त चारित्र्य संवर्धन करायचं नाही तर त्यात अपलिफ्ट याचा अर्थ काय आहे की एखादी गोष्ट मिळवल्यानंतर त्याच्याही वरचा दर्जा कशा पद्धतीने प्राप्त करता येईल, मग तो सामाजिक बाबतीत असेल, राजकीय बाबतीत असेल किंवा आर्थिक बाबतीमध्ये असेल. नेक्स्ट, सो व्हॉट आर दी डीमेरिट्स ऑफ द बेसिक एज्युकेशन सिस्टीम. सो फर्स्ट वन, बेसिक एज्युकेशन सिस्टीम हॅज नॉट बी प्रॉपरली सिलेक्टेड. मूलभूत शिक्षणाची योग्य रीतीने निवड जी की आहे ती अजूनही केली गेलेली नाही आहे. सो इट इज अ डीमेरिट्स. देन टीचिंग थ्रू द क्राफ्ट हॅज नॉट बी टेकन सिरियसली. अध्यापनामध्ये हस्तकौशल्य जे की आहे ते आजही गांभीर्यानं घेतलं जात नाही आहे. सो हे इट इज अ डीमेरिट्स. हे त्याच्यातलं तोटे जे की आहे ते आपण म्हणू शकतो. देन द सेल्फ सफिशियन्सी ॲस्पेक्ट हॅज बी निग्लेक्टेड. स्वपर्याप्तता याच्याकडे जे की आहे ते दुर्लक्ष केलं जातं. स्वपर्याप्तता याचा अर्थ काय, ते जे काही मूल आहे किंवा जे काही स्टुडंट्स आहे ते कसे असले पाहिजे, दे आर सेल्फ डिपेंडंट. स्वतः काहीतरी मिळवणं, काहीतरी करणं किंवा स्वतःची गरज ओळखणं याच्याकडे दुर्लक्ष होत असतं. त्याच्यामुळे इट इज अ डीमेरिट. लॅक ऑफ द इन्थुझियास्टिक टीचर. उत्साही शिक्षकांची कमतरता असते. उत्साही शिक्षकांची कमतरता ही का असते, कारण हस्तकौशल्य किंवा स्किल किंवा क्राफ्ट जे काही आहेत याच्यामध्ये बऱ्याचशा शिक्षकांना इंटरेस्ट नसतो, त्यांना त्यात आवड नसते आणि आवड नसल्यामुळे त्यांच्यामध्ये उत्साह जो की आहे तो त्याच्यात कमतरता जी की आहे ती दिसून येत असते. सो इट इज अ डीमेरिट. लॅक ऑफ द टेक्स्टबुक. पाठ्यपुस्तकाची कमतरता. हस्तकौशल्य हे जरी एक्सपिरियन्स करायची बाब असली तरी पण त्याच्यासाठी एक थेरॉटिकल पार्ट जो का आहे अँड दॅट थेरॉटिकल पार्ट शुड बी इन्क्लूड इन अ टेक्स्टबुक, पण तो तिथे इन्क्लूड जे की आहे तो केला गेलेला नाही. सो इट इज अ डीमेरिट. नो अवेलेबिलिटी ऑफ द रॉ मटेरियल. कच्चा जो काही माल आहे तो कच्चा माल उपलब्ध नसतो. म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की एखादं कौशल्य जे की आहे ते विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे, पण त्या कौशल्यासाठी जे काही वस्तू लागतील किंवा जे काही साधन लागतील किंवा जो काही कच्चा माल आपण जो म्हणत असतो दॅट इज अ रॉ मटेरियल, ते कुठंतरी कमी असतो. सो इट इज अ डीमेरिट. सो ऑल आर द सेम. सो व्हॉट इज द सेम. सी, बेसिक एज्युकेशन सिस्टीम, मूलभूत शिक्षण योजना, नई तालीम, बुनियादी एज्युकेशन सिस्टीम म्हणजे त्यानंतर वर्धा एज्युकेशन सिस्टीम, क्राफ्ट बेस्ड एज्युकेशन सिस्टीम, हस्तकौशल्य शिक्षण पद्धती, ह्या सर्व जे की आहे हे सर्वांची दीज आर द डिफरंट नेम्स. हे सर्व काय आहेत तर ह्या वेगवेगळी नावं जी आहेत त्यांची ती दिलेली आहेत. सो
In Gandhiji's education system, which are related to the elementary, here there are some 5 stages which are included. So what are the 5 stages? That is the adult education, म्हणजे प्रौढ शिक्षण जे की आहे ते असलं पाहिजे. सो प्रौढ शिक्षणामध्ये काय आहे, इट मीन्स दॅट इज विथ प्रोडक्टिव्ह स्किल्स. मग आपण असं म्हणू शकतो की इन्व्हॉल्वमेंट ऑफ द एज्युकेटेड पॅरेंट्स अँड द कम्युनिटी फॉर ए हॅपी, हेल्दी, क्लीन अँड द सेल्फ रिलायंट लाईफ. Educated adult participant is closely connected to the success of the preschool, primary and secondary education. म्हणजे ज्यांच्याकडे कौशल्य आहे असे पॅरेंट्स किंवा सोसायटी मेंबर्स जे काही त्यांनी पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं गरजेचं आहे. देन प्रीस्कूल एज्युकेशन, पूर्व प्राथमिक शिक्षण. पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये काय म्हटलेलं आहे की अप टू 7 एज ग्रुप ह्या मुलांमध्ये कशा पद्धतीने कौशल्य डेव्हलप करता येतील, त्यांच्यामध्ये क्लीनलीनेस आहे, अबाउट दी हेल्थ, अबाउट दी सेल्फ हेल्प, अबाउट दी सोशल ट्रेनिंग, अबाउट द क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज किंवा अबाउट दी सेल्फ ॲक्वायझेशन, अबाउट दी बेसिक कन्सेप्ट, स्पीच ट्रेनिंग कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये आणता येईल, कशा पद्धती, व्हॉट इज द सेन्स ऑफ मॅथमॅटिकल सेन्स हा काय आहे, व्हॉट इज द नॅचरल स्टडी, आर्ट काय आहे, म्युझिक काय, ह्या सर्व बाबींचा जो काही उल्लेख आहे तो प्री प्रायमरी एज्युकेशनमध्ये होणं गरजेचं आहे. देन सी दॅट इज अ प्रायमरी एज्युकेशन, म्हणजे प्राथमिक शिक्षण. या प्राथमिक शिक्षणामध्ये दिस एज्युकेशन फॉर द सेल्फ सफिशियन्सी ऑफ द 8 years ड्युरेशन फॉर द चिल्ड्रन इन द एज ग्रुप ऑफ 7 to 15 with the same subject that is we discuss in preschool and curricular content both for the boys and the girls. So irrespective of their caste or the classes. So it means here also the nature study, then art, then music, the mathematical self-help, cleanliness, health, all these are subjects are related in primary education. Then secondary education, here education through the self-sufficiency or the vocational education for 4-year duration. So here age group is that is a 15 to 18. So here the irrespective of their caste and classes, here also the subjects which are related to the art and craft and mathematical sense like this. And the last one that is the टेरिटरी एज्युकेशन, दॅट इज अ पात्रता शिक्षण असं म्हटलं जात असतं की जशा पद्धतीने पात्रता आहे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये नेमकं काय आहे, व्हॉट आर द पोटेन्शियल अँड व्हॉट आर द ॲबिलिटीज विच आर बिहाइंड एव्हरी स्टुडंट, त्याच्यानुसार त्यांना शिक्षण द्यायचं आहे. ऑर द व्हॉट आर द इन्स्टिंक्ट व्हॅल्यूज और व्हॉट आर द इन्स्टिंक्ट क्वालिटीज. सो त्याचा विचार करून विद्यार्थ्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. सो इट शुड बी आयदर लीड टू द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द ॲडल्ट फॅमिली लाईफ और सम फ्रॉम द प्रोफेशनल्स ऑफ द ट्रेनिंग इन द युनिव्हर्सिटीज. विद्यार्थ्याची गरज, विद्यार्थ्याचे गुण याचा विचार करून काय करणं गरजेचं आहे, तर ते शिक्षण देणं गरजेचं. ऑल दीज आर दी, इट मीन्स ऑल 5 स्टेजेस of the education which is given by the Gandhiji. So there is a very beautiful quotation given by Gandhiji, that is an eye for an eye will make the whole world blind. It means that की आपण असं त्याला मराठीत सांगू शकतो की समजा मी एखाद्या व्यक्तीकडनं जो की आहे डोळाच्या बदल्यात डोळा देणे, याचा अर्थ काय की आपल्याला एखाद्या व्यक्तीकडनं जी गोष्ट हवी आहे तीच गोष्ट आपण त्याला पुन्हा दिली किंवा ती पुन्हा घेतली तर त्याच्यामुळे काय होईल, त्या गोष्टीची कमतरता होत जाईल. बरोबर, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला डोळ्याच्या बदल्यात जर डोळा दिला गेला तर याचा अर्थ काय होईल की संपूर्ण जग हे जे कसं आहे ते अंध बनून जाईल. तर संपूर्ण जगाला आपल्याला प्रकाश द्यायचा आहे, संपूर्ण जगाला स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला त्याला तयार करायचं आहे. तो हे जे की आहे गांधीजींनी सांगितलेलं आहे. बिकॉज गांधीजी इज अ प्रॅक्टिकल फिलॉसॉफर. काय करायचं आहे, फक्त थेरॉटिकल पार्टवरती फोकस न करता तर सैद्धांतिक जो काही आपण भाग म्हणतो त्याच्यावरती फक्त फोकस न करता प्रॅक्टिकल बेस, कारण आयुष्यामध्ये प्रॅक्टिकल राहणं हे खूप गरजेचं आहे, जे गांधीजींनी त्या काळामध्ये ओळखलेलं होतं. सो दिस इज द कंट्रीब्युशन विच इज गिवन बाय गांधीजी. सो थँक यू व्हेरी मच.